तुळजापूरमध्ये गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधामध्ये मराठा समाजाचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। तुळजाभवानीच्या दर्शनासाठी सदावर्ते जात असताना मराठा कार्यकर्त्यांनी अबीर फेकण्याचा प्रयत्न केला। सतत मराठा समाजाविषयी बेताल वक्तव्य गुणरत्न सदावर्ते करत असल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात आलाय। तुळजाभवानीचं दर्शन आणि एसटी कर्मचारी संघटनेच्या मीटिंगसाठी सदावर्ते सध्या तुळजापूरमध्ये आलेले आहेत। त्याच वेळी हा प्रकार घडलाय। अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी आप्पासाहेब शेळके सध्या आपल्या सोबत आहेत। आप्पासाहेब, काय नेमका हा प्रकार घडला, सविस्तर सांगा। अमोल, आपण पाहतोय की गुणरत्न सदावर्ते यांची भूमिका ही आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाजाच्या परस्पर विरोधी आहे। मराठा समाजाची जी मागणी आहे की ओबीसीतून आरक्षण मिळावं आणि गुणरत्न सदावर्ते संविधानाची बाजू मांडत याला विरोध करतात। आज गुणरत्न सदावर्ते ही एसटी कर्मचारी संघटनेची बैठक यासाठी तुळजापुरात आल्याची माहिती होती आणि त्याच दरम्यान ते तुळजाभवानीच्या दर्शनासाठी जात होते। यावेळी तुळजापुरातील जे सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते आहेत त्यांनी त्यांचा निषेध करत तिथं गोंधळ घातला। यावेळी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर बुक्का फेकण्याचा प्रयत्न झाल्याची ही माहिती आहे। त्यानंतर काय परिस्थिती आहे सध्या सदावर्ते कुठे आहेत आणि ही परिस्थिती सध्या कशी हाताळली जाते पोलीस प्रशासनाकडून? मराठा संघटनांच्या आंदोलनानंतर सदावर्तेंनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतल्याची बी माहिती आहे। त्यावेळी त्यांनी पोलीस संरक्षण मिळावं अशी पोलिसांकडे मागणी केल्याचं सांगितलं जात आहे। आता सदावर्ते तुळजापुरात असल्याचंही कळतंय। आता सदावर्तेंची भूमिका काय आहे आपण जाणून घेण्याचा त्यांच्याकडनं प्रयत्न करणार आहोत। निश्चितपणे आता सदावर्ते काय बोलतात याकडे लक्ष असणारच आहे। या बातमीविषयी अधिक माहिती तुमच्याकडून घेत राहू। तूर्त धन्यवाद आप्पासाहेब या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।